नमस्कार आणि शिव सकाळ. आज आपण पाहण्यासाठी आलेलो आहे नंदगिरी हा किल्ला, व नांदेड जिल्हा. इथे हा किल्ला येतो. किल्ला खूपच सुंदर आहे. या ठिकाणी किल्ल्याची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. नंदगिरी किल्ला आपण पाहण्यासाठी आलो आहे आता. या ठिकाणी पूर्ण व्यवस्थेची माहिती देण्यात आली आहे. आपण ज्यावेळेस गडामध्ये येतो तर प्रथम या ठिकाणी आपणाला ठेकेदारांची चौकी आहे, त्या ठिकाणी आपणाला एंट्री करावी लागते व एंट्री केल्यानंतर आपण कुठून आलो आहे, मोबाईल नंबर, नाव आणि आपली संख्या किती ही सर्व माहिती त्या ठिकाणी द्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला किल्ला पूर्ण पाहण्यासाठी भेटतो. तर चला सपोर्ट करू. किल्ले नंदगिरी. पूर्वी या नांदेड शहराचे नाव नंदगिरी होते. आता त्याच्या काळानुसार नांदेड हे नाव पडलेले आहे. किल्ल्याचे रिस्टोरेशन पाहू शकतो. असं होणार आहे. नंदगिरी जो आहे तो असा बनणार आहे. खूपच सुंदर या ठिकाणी किल्ल्याचे नियोजन करणार आहे. अप्रतिम किल्ला या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये आपणाला पाहण्यास भेटणार आहे. आपण आता या गडाची सफर करण्यासाठी निघालो आहे व बुरुज आहे, तटबंदी आहे, तोफ आहेत. ऑफिसेस आहेत. तिथं एक ब्रिटिशकालीन फिल्टर हाऊस पाण्यास भेटतो. ब्रिटिशकालीन वास्तू या ठिकाणी सुद्धा वास्तू आहेत. खूपच भारी, छान आहे, पण मस्त. भुईकोट किल्ला आहे हा नांदेड शहरातील. त्याला नांदेडचा भुईकोट किल्ला सुद्धा बोलले जाते. ही बुरुजावर आहे. इथं पाहू शकतो, ही वास्तू बुरुजावर बनवलेली आहे. आपणाला असाच किल्ला जो आहे जालन्यातील मस्त जो गड किल्ला आहे तो असाच आहे. जालना शहरातला मस्तगड किल्ला आहे, तोही या गडागतच आहे. जर तुम्हाला त्या गडाचा व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या चॅनलमध्ये जाऊन पाहू शकता. चला आता या पाठीमागील बाजूस एक एक करत वास्तू पाहून घेऊ. याशी सरकारी कार्यालय वगैरे इथं आहेत. हा पाठीमागचा भाग आहे. बुरुज इथं सुंदर असा. गोदावरी नदी. ही गोदावरी नदीचे पात्र. समोर आपण त्या ठिकाणी साईबाबांचे मंदिर आहे. रात्री त्या ठिकाणी मुक्काम केला होता आपण. आणि हा बुरुज, मोठा बुरुज आहे इथं. या ठिकाणी आपणाला अशा वास्तू पाहायला भेटत आहेत. गडावर खूप मोठे ऐतिहासिक वास्तू आपणाला पाहायला भेटतात तिथं. त्या बाजूला एक तिथं बुरुज आहे. या ठिकाणी आय लव्ह नंदगिरी किल्ला असं लिहिलं आहे. या ठिकाणी थोडं अवघड, म्हणजे बुरुज पडण्याच्या स्थितीत आहे, त्यामुळे पुढं जाऊ नाही शकत आपण. इथूनच आपण पाहू शकतो. त्या ठिकाणी सुद्धा आपणाला खूप अवशेष पाहायला भेटत आहेत. आणि ते साईबाबा मंदिर, तिथून आपण आलो होतो. गडावर असणारी सुंदर अशी तोफ या ठिकाणी पाहायला भेटत आहे. नंदगिरी किल्ला. ही तोफ पाहिली. हा बुरुज आहे इथं. या ठिकाणी नो एंट्री, पुढे जाण्यास परवानगी नाही असं बोर्ड लिहिलं आहे. खालील बाजूस एक भुयार आहे, परंतु त्या ठिकाणी आपणाला सध्या भुयार बंद केले, त्याच्यामुळे आपण जाऊ नाही शकत. हे गोदावरीचे पात्र आहे. आणि समोरच्या बाजूस एक मोठासा असा बुरुज पाहायला भेटतो. या आतील भाग हा. किल्ल्यावर 9 तोफा आहेत, परंतु सध्या एकच पाण्यास भेटते. या ठिकाणी हा तलाव पूर्वीचाच असणार, परंतु त्याला नवीन डागडुगी देण्यात आली आहे. या पाण्याच्या टाक्या आहेत गडामध्ये.
गडावर 9 तोफा होत्या, परंतु सद्यस्थितीत आपणाला एकच पाहण्यास भेटलेली आहे. या बाजूची बुरुज तटबंदी पाहायला भेटते. रेस्टोरेशनच्या कामामध्ये आपण आता ह्या बुरुजावर जाऊ. नांदेड शहरातील हा किल्ल्याचे रेस्टोरेशनचं काम चालू आहे. सकाळी आता 8ची वेळ झाली आहे, तरी पाहू शकतोय सर्व कामगार या ठिकाणी आता पाहायला भेटत आहे. हा खूप मोठा असा बुरुज आहे व खाली पाहिलं तर या पाहू शकतो या नवीन पायऱ्या सापडलेल्या आहेत. खाली मातीमध्ये पूर्ण दबल्या गेल्या होत्या, आता पूर्ण सापडलेल्या आहेत. व किल्ल्याचे बांधकाम आहे ते त्या ठिकाणापासून पूर्ण होणार आहे. या बाजूला किल्ला आपण एकदा बाहेरून सुद्धा या गडाची राऊंड सफर मारू, पूर्ण व्यवस्थित पाहून घेऊ. ही छत्री या ठिकाणी बनवता येत नवीन. चला आता ह्या बाजूचा भाग पाहू आणि बाहेर पडू. सध्या तर वाटत आहे पण जागा आहे, पुढे ॲडलंच आहे खाली तयार. हे पहा, त्यामुळं या भागात आला नाही तरी चालेल. सध्या खूप रिस्की आहे. आणि या ठिकाणी ह्या पायऱ्या सापडलेल्या आहेत. या बुरुजाची भव्यता या ठिकाणी आल्यावर आपणाला समजते. नांदेड शहराचा या किल्ल्याचा भाग. आता सरळ जाऊ आपण ह्या बाजूला. त्याही बाजूला वास्तू आहेत. आता या लास्टच्या बाजूला आपण पोहोचलो आहे. या बुरुजावर आल्यानंतर या ठिकाणी आपणाला अनेक कारंजे असावे ते पूर्वीच्या काळचे पाहायला येतात. सध्या गडावर एकच तोफ आहे आणि पाहण्यासाठी अर्ध्या तासाची वेळ पुरेशी होऊन जाईल. या बाजूचा मोठा बुरुज. नंदगिरी किल्ल्याची ही नदीकाठची बाजूची तटबंदी पाहायला भेटते. संपूर्ण किल्ला आपणाला एका नजरेच्या टप्प्यात इथून पाहण्यास भेटतो. खूप सुंदर किल्ला आहे. नांदेड शहरामध्ये आल्यानंतर नांदेड शहरात आल्यानंतर हा किल्ला आपण निश्चितच करावा ही एक विनंती आहे. चला आता खाली उतरण्यास सुरुवात करू. जरा जपून गडफेरी करा. गडफेरी करून आपण पुन्हा या ठिकाणी पोचून गेलो. हा मेन एंट्रन्स आहे. आता बाहेरून पाहू आणि आपली गडफेरी पूर्ण करू. हे पाहू शकतो इथून आपल्याला यायचं आहे गडावर. आणि आपण नांदेडमधून या ठिकाणी आलो तर प्रथम आपणाला या किल्ल्याची अशी भव्य दिव्य कमान पाहायला भेटते. या कमानीतून आपणाला गडावर जायचे असते. या ठिकाणी अशी एक माहितीचा फलक देण्यात आला आहे. 86 साली या ठिकाणी वॉटर सप्लायचं जी पाण्याची टाकी बांधली आहे त्याच्याबद्दल माहिती देण्यात आलेला हा इथं लेख आहे.
तिन्ही भाषेत तिथं देण्यात आलेलं आहे, मराठी, हिंदी, इंग्लिश आणि उर्दू. ठिकाणी किल्ल्याला जाण्याचा मार्ग असा दिलेला पाहायला भेटतो. या ठिकाणापासून आपल्याला किल्ल्याला जाण्याचा मार्ग